हाय हॅलो नमस्कार सर्वांना. माझ्या अजून एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत. चला तर मग आज जाऊया पुण्यातील सुप्रसिद्ध ठिकाण असे म्हणजेच स्वामीनारायण मंदिरात. मंदिराच्या समोरच अशी चाफ्याची डेरेदार वृक्ष आहेत आणि त्या वृक्षाला भरपूर सारे चाफ्याची फुलं लागली होती. तो बहर बघून असं वाटत होते की त्यातील ओंजळभर फुले तोडावीत आणि स्वामींच्या चरणी आणून व्हावीत. ही स्त्री बघा, छोटीशी स्त्री सॅग अडकले आणि छानशी पळत सुटली. प्रखर उष्णता असूनही इथली फरशी जी आहे ती खूप थंड होती, त्यामुळे चटके वगैरे बसत नव्हते. खूप छान मंदिर आहे. तुम्ही कधी पुण्याला आलात तर या मंदिरामध्ये नक्की जा. तर त्यानंतर आम्ही मंदिरात प्रवेश केला आणि मंदिराची कलाकृतीचंही तुम्हाला शूटिंग करून दाखवलेलं आहेच. तर मंदिराच्या कलाकृतीतून आपल्या भारतीय संस्कृती आणि भारतीय कलाकृतीचे दर्शन होते. भारतीय संस्कृती आणि भारतीय कलाकृती कशी प्रसिद्ध आहे याचं खरंच एक चांगलं उदाहरण आहे. ह्या खांबांना ज्यावेळी आपण हात लावतो त्यावेळी खूप गारवा वाटतो. आपण प्रखर उष्णतेत आहे, पायाला चटके बसत आहेत, अशा वेळी या ठिकाणी अजिबात चटके नाही की उष्णताही बसलेली नाही आहे किंवा असं वाटत नाही की आपण प्रखर उष्णतेमध्ये हे मंदिर पाहायला आलो आहोत. तर हे मंदिर आतूनही खूप छान आहे आणि या मंदिराची कलाकृती ही उत्कृष्ट आहे. इतकं भारी वाटत होतं की खरंच या मंदिरातून बाहेर यायला असं वाटतच नव्हतं. आम्ही ज्यावेळी या मंदिरात प्रवेश केला त्यावेळी या मंदिरात इतका गारठा होता की थंड हवेचे ठिकाण इथून काहीतरी अंतरावर जवळच आहे असं वाटत होतं. आता हे जे हत्ती आहेत ह्या संपूर्ण मंदिराच्या भोवताली हत्ती काढलेले आहेत आणि माझ्या स्त्रीला हत्तीचं चित्र खूप आवडतं, म्हणून ती हत्तींशी खेळत आहे आणि बोलत आहे हत्ती हत्ती हत्ती. तिथून आम्ही चाललो होतो इस्कॉनला. इस्कॉनमध्ये ज्यावेळी आम्ही गेलो त्यावेळी प्रथम दर्शन हे गायींचं होतं. काही लोक गायींना चारा घालत होते आणि गायींचा आशीर्वादही घेत होते. तिथूनच आम्ही प्रवेश केला, तो म्हणजे कालियामर्दन असलेल्या शिल्पाकडे. तर मुख्य दरवाजासमोरच कालियामर्दनचं शिल्प आहे. कालिया नाग आणि त्याच्यावरती श्रीकृष्ण. ही कथा तर आपण लहान असताना ऐकलीच होती. आणि त्यानंतर त्याच्या भोवताली ज्या आहेत त्या म्हणजे कालियाच्या पत्नी. त्या विनंती करत आहेत की हे श्रीकृष्ण, ए भगवान, माझ्या पतींना मारू नका, आम्ही ही यमुना नदी सोडून जातो. त्यानंतर आतमध्ये जर गेलो इस्कॉनच्या, तिथं होतं राधाकृष्णाचं मंदिर. खूप छान राधाकृष्णाचं मंदिर होतं आणि आरती चालू होती. भक्तजन खूप तल्लीन झाले होते राधे कृष्ण बोलण्यात आणि नृत्यही करत होते. तिथलं नृत्य बघून इतकं मन भारावून जात होतं की स्त्रीचा मोहच आवरला नाही आणि तीही नृत्य करू लागली. त्यामुळं आम्ही बहुतेक 1 तासभर का असेना त्या मंदिरात वेळ घालवला आणि त्यानंतर मंदिराच्या संपूर्ण भिंतीवरती श्रीकृष्णाच्या बाललीला, त्यानंतर श्रीकृष्णानं काय काय केलं, भक्त प्रल्हाद, त्यानंतर वेगवेगळे श्रीकृष्णांचे अवतार, बालगोपाळ, राधाकृष्ण यासारख्या कितीतरी शिल्पांची रेखाटणी केलेली आहे. खूप छान वाटत होते इथं बघितल्यानंतर. आणि स्त्रीला हत्ती आवडतं म्हणून ती हत्तीजवळच थांबली होती आणि तिथंच आम्ही शूटिंग घेतलं तिचं, कारण तिला हत्ती म्हणजे आवडता प्राणी. खूप बरं वाटलं आणि तिथूनच थोड्या अंतरावरती असलेल्या बालाजी मंदिरात गेलो. बालाजी मंदिराच्या तिथेही आरती चालू होती. आरती घेतली आणि त्यानंतर बालाजी मंदिराच्या बाहेर जय आणि विजय हे 2 जे देव आहेत म्हणजे त्यांचे रक्षक आहेत त्यांचंही दर्शन घेतलं आणि त्यानंतर आम्ही परत आलो त्याच मंदिरात ज्या मंदिराचे हे शिल्प आहे. जे उरलेलं शूटिंग होतं तेही घेतलं आणि माझ्या लहान मुलांना त्याची माहितीही दिली. तर तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं मला नक्की सांगा आणि आवडलं असेल तर एक लाईक नक्की करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे मंदिर खूपच छान आहे. तुम्ही नक्की एकदा आल्यानंतर जा, तुम्हालाही बरं वाटेल आणि भारतीय संस्कृतीची ओळख होईल.